नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ मध्ये सर्वांचे स्वागत करतो। समाज कल्याण भरती 2025 साठी अतिशय इम्पॉर्टंट असे सिंप्लिफिकेशनचे प्रश्न आपण बघत आहोत। काही प्रश्न हार्ड असेल, काही प्रश्न मॉडरेट लेवलचे असेल। या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न तुम्हाला देण्यात आलेला आहे। दिलेल्या उदाहरणात व्हॉटच्या जागी कोणती संख्या येईल? 12.5% ऑफ 560 प्लस अंडर रूट मध्ये 576 × 5 मायनस 540/6 बरोबर x च्या डोक्यावर आहे 2/3। आता आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे ह्या x ची। आता सर्वप्रथम हा ब्लॉक आपण सॉल्व करून घेऊ, त्याच्यानंतर आपल्याला हा ब्लॉक सॉल्व करावा लागेल आणि देन हा ब्लॉक सॉल्व करावा लागेल, कारण की बॉडवाचच्या नियमानुसार सर्वप्रथम ऑफ सॉल्व करावे लागते, नंतर भागिले सॉल्व करावे लागते, नंतर गुणिले सॉल्व करावे लागते। बघा कशा पद्धतीने आपण करणार। तर या ठिकाणी बेसिक आहे 125, 12.5 चे आपण थेट 125 लिहून घेतले, यातला पॉइंटच कट करून टाकला। त्याच्यानंतर त्याला जर टक्केचं चिन्ह लागलेलं असेल तर आपण गुणिले 1/1000 करायचे असते। आता मोस्टली टक्के म्हणजेच भागिले 100 होते, मात्र आपण या ठिकाणी हा पॉइंट निग्लेक्ट केला, नष्ट केला, म्हणून आपण या ठिकाणी 1/1000 केले। ओके, आता ऑफ म्हणजे होते गुणिले, इथे गुणिले घेतले आणि हे काय तर 560 एवढा ब्लॉक आपण सॉल्व करत आहोत। या ठिकाणी आडवा भाग जातो, 125 × 125, 125 दोन्ही 250, 125 × 500 आणि 125 8 होते 1000, हे आले 8। आता असा आडवा भाग जातो, 8 × 8, 8 × 7 = 56, म्हणजे या ठिकाणी आले 70। पहिले या ठिकाणी आलेले आहे 70, त्याच्यानंतर हा अधिक आहे म्हणून अधिक आपण घेतो, त्याच्यानंतर हा एवढा ब्लॉक आपल्याला सॉल्व करावा लागतो। आता हा ब्लॉक आपण कसं सॉल्व करू? आपले काही स्क्वेअर पार्ट पाहिजे। माझ्या डोक्यामध्ये डायरेक्टली ह्या 576 कडे बघितल्यानंतर मला 24 दिसून आले, कारण की 24 चा वर्ग येतो 576 आणि 24 चा वर्ग येतो 676, हे मला माहित आहे, म्हणून 24 चा वर्ग म्हणजे 576। लगेच आपण इथं 24 घेतले, 24 आणि गुणिले हे 5। आता 24 गुणिले 5 म्हणजे 120 होतात, सो आपण 120 असे लिहून घेतले। या ठिकाणी एवढेचे आले 120, झालं की नाही? 70 अधिक 120 पर्यंत आपण आलो। त्यानंतर येतं मायनस, हा आपला ब्लॉक सॉल्व करावा लागतो, हा खूप इझी आहे। 6 × 6 6 9 × 54 हे 90 झाले, म्हणजेच आपल्याला आपण कुठपर्यंत आलो? 70 अधिक 120 मायनस 90। हे आता मोडून टाकतो आणि डायरेक्टली जे काही फायनली येतं ते आपण लक्षात घेऊ। 70 अधिक 120 वजा किती 90 बरोबर। मित्रांनो या ठिकाणी हा x च्या डोक्यावर 2/3 आहे, सो x च्या डोक्यावर 2/3 आपण असे लिहून घेतले। याचं कॅल्क्युलेशन करू। 70 अधिक 120 म्हणजे किती होते? 190 होते, वजा 90 बरोबर x च्या डोक्यावर 2/3। हे किती झाले बरं? 190 मधून 90 गेले तर 100 झाले। 100 बरोबर x च्या डोक्यावर 2/3। आता इथे खरं स्किल आहे, इथे जर तुमचा बेसिक क्लिअर असेल तर तुम्ही पुढे जाऊ शकता, अन्यथा या ठिकाणी थांबणार। कसं असते बघा, या ठिकाणी काय करायचं? x च्या डोक्यावर 2/3 आहे, लक्षात आलं? 2/3 आहे। याला जर आपल्याला x च्या डोक्यावर 1 आणायचं असेल, x च्या डोक्यावर 1 आणायचं आहे, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला x म्हणजे काय हे जर फाइंड आउट करायचं असेल तर याच्या डोक्यावरचं 2/3 आपल्याला नष्ट करावं लागेल। आता नष्ट करण्याचे ट्रिक्स काय आहे की याला काय करायचं, 2/3 ला गुणिले म्हणजे याच्याच डोक्यावर याच्यावाला इन्व्हर्स करायचं, म्हणजे याचा उलटे करायचे 3/2। याला जर आपण 3/2 केले तर काय होणार आहे? हे 2/3 × 3/2। बघा इथं मी करून दाखवतो, 2/3 × 3/2 म्हणजे हे 3 3 कॅन्सल होणार, हे 2 2 कॅन्सल होणार, म्हणजेच 1 येणार। 1 आपण लिहित नसतो, तरी पण मी या ठिकाणी लिहितो, x च्या डोक्यावर 1 म्हणजे आपला आला x। जसं या ठिकाणी याच्या डोक्यावर जर आपण 3/2 ठेवत असेल तर आपल्याला इकडे सुद्धा 3/2 ठेवावंच लागेल, हे कंपल्सरी आहे, म्हणून हा पार्ट उचलून मी इकडे टाकतो, 100 च्या डोक्यावर 3/2। आता आपलं आन्सर काय येणार? आता इकडे जायचं, आपल्याला ह्या 100 चे स्प्लिटिंग करायचे, म्हणजे तुकडे करायचे। कसे तुकडे होऊ शकते? तर 10 चा वर्ग त्याचा होऊ शकतो, म्हणजेच आपण काय म्हणणार, इथे लिहितो मी आता, x बरोबर हे 10 चा काय करणार आपण वर्ग आणि त्याच्या डोक्यावर हे 3/2 घेणार। प्रत्येक ठिकाणी घातांकाचा नियम आहे, या ठिकाणी आपण जर गुणाकार केला तर 2 2 कॅन्सल होते, म्हणून x बरोबर 10 चा घन येतो। x बरोबर मित्रांनो 100 येते, म्हणजेच 10 चा घन म्हणजे 1000 येते। ठीक आहे, म्हणजे प्रॉपर आन्सर जर बघितलं तर x = 10 चा घन, हे आन्सर आहे। सो थर्ड ऑप्शन इज द राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन।
काहीच कठीण नाही, मात्र तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बेसिक माहित पाहिजे. बेसिक जर माहित असेल तर हा प्रश्न मॉडरेट लेवलचा आहे. ज्याला बेसिकच माहित नाही त्यांच्यासाठी हा अतिशय हार्ड आहे. मी काय म्हटलं सुरुवातपासून मी तुम्हाला सांगतो. 12.5 चे 125 घेतले, 125 गुणिले 1/1000 केले, गुणिले 560 घेतले. आळातेळा असा भाग दिल्यानंतर आपल्या इथं 70 आले. या ठिकाणी 576 अंडररूट मध्ये म्हणजेच किती होतात, तर या ठिकाणी 24 होतात. 24 पंचे 120 झाले, 70 अधिक 120 म्हणजेच 190 झाले. -90 जर केले तर 100 आले. मग खरंच केली या ठिकाणी होतं 100 बरोबर हे x च्या डोक्यावर 2/3. आता x म्हणजेच आपल्याला x च्या डोक्यावर काहीच नाही पाहिजे, x च्या डोक्यावर 1 पाहिजे, तेव्हाच x ची व्हॅल्यू निघू शकते की नाही. म्हणून आपण इथं काय केलं, याच्या उलट केलं 3/2 आणि इकडे सुद्धा 3/2 घेतले. हे जर केलं तर 3 कॅन्सल होते, 2 कॅन्सल होते, म्हणजे याच्या डोक्यावर 1 येते. याच्या डोक्यावर 1 काही लिहून घेत नसतो आपण, म्हणून x घेतला. आता याला स्प्लिटिंग केलं 10चा वर्ग, 10चा वर्ग म्हणजे 100. याला गुणिले जर केलं हे 2 कॅन्सल झाले, म्हणजे 10चा घन आला, म्हणजे आपलं प्रॉपर आन्सर आलं 10चा घन म्हणजे 1000. या ठिकाणी स्पष्ट दिलेलं आहे की 10चा घन या ठिकाणी दिला. सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. मी थोडंसं युनिक प्रश्न घेत आहोत यावेळेस. 10चा घन आला. दुसरा प्रश्न. आता हा छोटासाच प्रश्न आहे, मात्र हा शेवटी मात्र कठीण आहे. छोटासा दिसतो, परंतु याचा जर तुम्ही घातांक बघितला किंवा रेज टू दी पॉवर जर बघितला तर मात्र आपल्याला काही पाठ पाहिजे. 2च्या डोक्यावर 1 म्हणजे हे आले 2 बरोबर, वजा 3च्या डोक्यावर 4 म्हणजे काय, म्हणजे 3 रेज टू दी पॉवर 4 म्हणजे काय, तर हे आपल्याला माहित पाहिजे. ते किती येतात, 3 3 9. हे बघा 3च्या डोक्यावर 4 म्हणजेच आपण काय करायचं माहिती आहे का, याची दुप्पट करायची 9, याची निमपट करायची 2 म्हणजे 81 होते. डायरेक्टच होऊन जातं तुमच्याला. म्हणजे 3च्या डोक्यावर 4 म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 असं करण्याची गरज नाही राहत. 3 3 9, 9 3 27, 27 3 81 आपण डायरेक्टली असं करू शकतो. 3च्या डोक्यावर 4 म्हणजे याची दुप्पट केली, याची निमपट केली, 9चा वर्ग 81 म्हणजे या ठिकाणी आले 81. प्लस या ठिकाणी काय करणार, 4च्या डोक्यावर 5 आहे, 4च्या डोक्यावर 5. तर आपण या ठिकाणी काय करू शकतो, 4च्या डोक्यावर 5 म्हटलं तर डायरेक्टली 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 म्हणजे तुमच्या पाठ पाहिजे. 4च्या डोक्यावर जर 5 असेल तर काय येतं, 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4. 4 चूक 16, 16 चूक 64, 64 चौक बघा इथं 64 चूक. या ठिकाणी 4 चूक 16 हात चालू आहे का, 4 सकम 24 ने किती 25 आहे का नाही. 4 सकम 24 ने 25 गुणिले किती 4, 4 सकम 24 हातचे आले 2, 4 पंचे 20 2 किती 22, 2 आले, 4 2 8 2 किती 10 म्हणजे 1024. आणि तुम्ही पाठच करून घ्या. 4च्या डोक्यावर 5 म्हणजे 1024, 4च्या डोक्यावर 5 म्हणजे 1024 झालं. लक्षात आलं तुम्हाला. ओके. सो आपण या ठिकाणी 1024 घेतले. मायनस 6च्या डोक्यावर 3 म्हणजे 6चा घन तुमच्या पाठात असते. 6चा घन किती येते मित्रा, तर 216 येते बरोबर की नाही. 36 गुणिले 6, 6 36, 3 3 18 3 किती 21. पाठ पाहिजे या ठिकाणी, पाठांतर खूप महत्वाचं आहे. 216 बरोबर. या ठिकाणी हा x आहे, व्हॉट म्हणजे x आणि 2 × x, 2 × x म्हणजेच हा येतं टॉइस x म्हणजेच x ची दुप्पट, x आणि 2x, x ची दुप्पट हा असं या ठिकाणी आहे. आता आपण हे कॅल्क्युलेशन करून 2 वजा 81 म्हणजे 2तून 81 गेले, जात नाही तसे. 81 मधून 2 काढ लागेल, ते येतात 79. वजाचं चिन्ह देऊया, प्लस 1024 मायनस 216 बरोबर x च्या डोक्यावर टॉइस x. आता या ठिकाणी स्किल आहे. मायनस प्लस मायनस 1024 मधून 79 गेले, 9 5 किती 14 हात चला 1, 12तून 8 गेले 4 राहिले आणि या ठिकाणी येतात 9, 945 येतं या ठिकाणी. बघा ना 1024 मधून 79 आपल्याला मायनस करावं लागेल. 14तून म्हणजेच 9 गेले तर 9 5 14 होता, हातचा 1 दिला, 12तून 8 गेले 4 राहिले, हातचा 1 दिला तर 945 झाले. सो मी या ठिकाणी 945 घेणार आणि त्याच्या पुढचं चिन्ह हे प्लसचं आहे, कारण की मोठ्या संख्येचं चिन्ह प्लसचं आहे म्हणून मी तिथं काही प्लस लिहिणार नाही. वजा 216 बरोबर x च्या डोक्यावर टॉइस x. आता या ठिकाणी स्किल काय आहे की 5तून 6 जात नाही, 15तून 6 गेले 9 राहिले, हात चालू आला 1, 4तून 2 गेले 2 राहिले आणि 9तून 2 गेले 7 राहिले, 719 x च्या डोक्यावर टॉइस x. इथे खरं स्किल आहे. आता ते स्किल कोणते हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बघा 729 बरोबर बरोबर x च्या डोक्यावर टॉइस x. याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ इथे अशी संख्या आली पाहिजे, इथे याचे वाले स्प्लिटिंग म्हणजे याचे तुकडे असे पाडता आले पाहिजे घातांकानुसार की त्याची दुप्पट त्याच्या डोक्यावर असली पाहिजे, त्याची दुप्पट घात असला पाहिजे त्याचा. आता मी जर असं म्हटलं, माझ्या डोक्यामध्ये असं आलं की बाबा अरे
729 म्हणजेच 27चा काय होते घन होते असं माझ्या डोक्यात आलं, कारण की 27चा घन म्हणजे 729 येते. हा सॉरी 27चा घन नाही, या ठिकाणी बघा 27चा वर्ग येतो तो. हा बघूया 27चा वर्ग येतो का तर येस 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 येस. हा इथे येतं 4 7 7 49 7 2 14 2 28, या ठिकाणी 9 8 4 12 येतं 729 म्हणजे 27चा वर्ग हा येतो. 27चा जर वर्ग मी या ठिकाणी टाकला, फॉर एक्झाम्पल 27चा वर्ग टाकला आणि बरोबर x डोक्यावर 2x म्हटलं, तर मला सांगा याच्या दुप्पट झाले का? 27च्या दुप्पट तर आपल्याला 54 पाहिजे होते त्या ठिकाणी, पण तसं त्या ठिकाणी नाही. मग मी काय करतो, याला कमी करतो. म्हणजेच मी जर असं डोक्यामध्ये आणलं की 3च्या डोक्यावर जर मी 6 घेतले, म्हणजे 3च्या डोक्यावर जर मी 6 घेतले, तर बघा 3च्या डोक्यावर 6 म्हणजेच काय रे, तर 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 3 9 9 3 27 27 81 81 गुणिले 3 म्हणजे 3 1 3 3 8 24 आणि गुणिले 3 म्हणजेच 3 3 9 3 4 12 हात चालू 1 3 2 6 आणि किती 729 आले. हेच तुम्ही 3च्या डोक्यावर 6 जर तुम्हाला डायरेक्टली जर काढायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, याची दुप्पट करा 6 आणि याची निमपट करा 3. 6च्या डोक्यावर 3 6 36 तो नाही येणार आहे, तसा येणार नाही या ठिकाणी. ठीक आहे, सो 3च्या डोक्यावर 6 पण या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजेच हा कट जर केला तर 3च्या डोक्यावर 6 घेतले तर x डोक्यावर टॉईस x असं येऊ शकते. या ठिकाणी खरंच स्किल असं आहे की x ची दुप्पट त्याचा घात पाहिजे. सो एक्सचा जो व्हॅल्यू आहे ते 3च्या दुप्पट त्याचा घात आहे, म्हणून x बरोबर काय येणार आहे मित्रा, तर 3 येणार आहे. आपल्याला x म्हणजेच व्हॅल्यू पाहिजे, सो x बरोबर या ठिकाणी 3 आलेला आहे. बघा थोडंसं रिवाइज करू. आपण काय केलं, 2च्या डोक्यावर 1 होता म्हणजे 2 घेतला, 3च्या डोक्यावर 4 म्हणजे 3चा घातांक 4 आहे म्हणून 81 घेतला, 4च्या डोक्यावर 5 पाठच करायचं की 1024 होते ते 1024 घेतले, -6चा घन जर घेतला तर तो आपल्याला 216 आला, बरोबर x. मित्रांनो या ठिकाणी आपण वजाबाकी केली, -79 आले, त्याच्यामध्ये -79 प्लस 1024 घेतले तर मायनस प्लस मायनस होते म्हणून 1024 मधून आपण 79 काढले, सो 945 मला दिसले. सो या ठिकाणी -216 टाकल्यानंतर तिथे आले 729. शेवटच्या स्टेप्सवर आपण आलो की 729 बरोबर x चे दुप्पट टॉईस x, x ची दुप्पट टॉईस x, म्हणजेच हा x इथं अशी संख्या लागते की त्याचा घातांक दुप्पट पाहिजे. जसा x चा घातांक टॉईस x हा x पेक्षा दुप्पट आहे, तसाच 3चा घातांक 6 म्हणजेच 729 आणि या ठिकाणी जुळते ते 3चा घातांक 6 म्हणजेच 729, अर्थातच 3च्या दुप्पट घातांक आहे. जसा इथे x चा दुप्पट घातांक 2x आहे म्हणून प्रॉपरली आपल्याला आन्सर आला 3. येस, याच पद्धतीने तुम्हाला आन्सर काढावं लागेल. छोटंसं गणित आहे, मात्र शेवटी तेच आपल्यातून स्किल निर्माण करते. येस, चला तिसरा प्रश्न. आता या ठिकाणी बघा 81 × 2401 चा घातांक 1/4, म्हणजे या ठिकाणी घन स्वरूपात जी आहे 1/4. मी तुम्हाला काय सांगितलं होतं त्या दिवशी, 1/2 म्हणजे होते अंडर रूट, त्याच्यानंतर 1/3 म्हणजे होतेच हे घनमुळाचं चिन्ह, आणि 1/4 म्हणजेच काय होणार आहे बरं, तर या ठिकाणी इथे चौथं मूळ होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी याचं वाला चौथं मूळ काढावं लागेल आपल्याला, याचं चौथं मूळ आणि याचं सुद्धा चौथं मूळ काढावं लागेल. आता कसं काढणार, तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं 3 3 9 9 3 27 27 3 81, या ठिकाणी 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजेच 81 येते, है की नाही. म्हणजेच हे 81 म्हणजे 3च्या डोक्यावर 4 आहे, म्हणजे 81चं चौथं मूळ म्हणजे 3 झालं. किती झालं, 3 गुणिले. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे याच्यामध्ये टाकलं. आता मी तुम्हाला सांगतो 7 7 गुणिले 7 गुणिले 7, याच्यासाठी सांगतो 7 गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 7 7 गुणिले 7 गुणिले 7 म्हणजे 7चा घन तुमच्या पाठ आहे 343. या ठिकाणी 343. बऱ्याचशा गोष्टी तुमच्याकडून पाठ आहे असं गृहीत धरूनच मी बोलतो. गुणिले किती 7 7 3 21, 2 आले हातचे, 7 28 28 न 2 होतात 30 झाले, 3 आले हातचे, 7 3 21 21 आणि 3 किती झाले तर 24. म्हणजे मित्रांनो 7चा चौथा घात म्हणजे 2401 येते. अर्थातच याला जर आपण 7चा चौथा घात म्हटलं तर मग सरळ 7च येणार ना त्या ठिकाणी. येस 7 आले, झालं. हे ब्रॅकेट आपण जर कंप्लीट केलं तर हे आले 21. इकडचं काम तर संपूर्णच गेलं. इथे आपल्याला एवढं पाहिजे की 3च्या डोक्यावर 4, 5च्या डोक्यावर 4, 4च्या डोक्यावर 4, 6च्या डोक्यावर 4, म्हणजे प्रत्येकच संख्येचं
चौथा घातांक माहित पाहिजे. ओके, सो या ठिकाणी 21 आणले. आता प्लस इकडचा भाग बघा आपण कसं सॉल्व्ह करूया. एवढा पार्ट, हा एवढा पूर्णच्या पूर्ण पार्ट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. कसं करणार, 21 तर आलेच ते, 21 प्लस आपण इकडे लिहून चालू, पुढे चाललो. या ठिकाणी बघा एक स्किल तुम्हाला सांगतो. कुठल्याही संख्येला जर टक्केचं चिन्ह लागून आलं तर त्याला कट करायचं आणि कुठेतरी मागून 2 अंकानंतर पॉईंट द्यायचा. हा गुणाकार आहे की नाही, म्हणून मागून 2 अंकानंतर पॉईंट दिला म्हणजे इथं 16 राहिले आणि इथं 38 राहिले. आता 16 आठी किती, 28 नाचे, 128 बघा ना, 16 आठी 8 सकम 48 4 28 नाचे म्हणजे 128. गुणाकार करत आहोत आपण, हातचे माइंड मध्ये टाकायचे 12. आता 16 48, 48 आणि 12 होतात किती, तर हे 0 आणि हे 60 होतात. सो 60 आले. या ठिकाणी याचा गुणाकार जर केला 38 गुणिले जर 16 म्हटले तर 608 आले. गुणिले हे काय आहे बरं, हा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की हाफ म्हणजेच इथं होते स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ. वर्गमूळ होणार हे कट झालं तर हे वर्गमूळच जाणार आणि याचा वर्गमूळ काढला तर इथं 4 होणार. मग याचा आपण गुणाकार करूया. 4 8 32. आता डायरेक्टच 32 लिहायचा, हातचा फातचा घ्यायचा नाही, कारण की सेकंड स्थानावर जर 0 असेल तर डायरेक्टली काय म्हणायचं, 4 8 32 आणि 4 सकम किती 24. 2432 आले. आता 2432 आणि हे 21 अधिक 2432 म्हणजे आपलं प्रॉपर आन्सर आलं. 1 आणि 2 किती 3, हे किती आले 5 आणि हे 24. 2453 त्याचा आन्सर येते इज इक्वल टू x बरोबर 2453. हे आहे आन्सर फर्स्ट. मित्रांनो, जर तुम्हाला ह्या स्किल माहित नसेल, हाफ म्हणजेच स्क्वेअर रूट, त्याच्यानंतर 1/3 म्हणजेच क्यूब रूट, 1/4 म्हणजेच चौथं मूळ, हे जर तुम्हाला माहित नसेल तर याच्यातलं तुम्ही सॉल्व्ह नाही करू शकत. आणि बऱ्याचशा गोष्टी तुमच्या पाठ पाहिजे. कुठल्याही संख्येचा चौथा घात तुमच्या जर पाठ असेल तर तुम्ही हे फटाफट काढू शकता. कारण की जर तुमच्याला 3चा चौथा घात जर पाठ असेल तर मग तुम्ही डायरेक्टली हे 3 म्हणू शकता. जर 7चा चौथा घात तुम्हाला 2401 माहित असेल तर तुम्ही डायरेक्टली 7 म्हणू शकता. 7 3 21 प्लस इथे सुद्धा तुम्हाला एक स्किल मी सांगितलं की टक्केचं चिन्ह कट करायचं आणि मागून 2 शून्य कटही केले तरी चालते. 0 असेल तर कट करा, जर 0 नसेल तर मागून 2 अंकानंतर पॉईंट द्या. आता इथं पाड्याचं काम पडलं. 16 8 28 नसे म्हणजे 8 घेतले, माइंड मध्ये 12 घेतले. 16 48 48 12 60 झाले. म्हणजे इथं फटाकसे आपण 608 लिहून घेतले. गुणिले 4. इथं सुद्धा बेसिक आपल्याला आलं की हाफ म्हणजे स्क्वेअर रूट होते, याला कट केले, स्क्वेअर रूट मध्ये टाकलं तर इथं 4 आले. याचा गुणाकार आपण फटाफट असाच केला म्हणजे 4 8 32 लिहून घेतले डायरेक्ट आणि 4 सकम 24. 2432 प्लस 21 म्हणजे 2453. इट्स द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघा राईटच आहे. चौथा प्रश्न. या ठिकाणी चौथा प्रश्न बघा, मी जे बेसिक सांगत आहोत ते तुम्ही लिहून घ्या. कारण की काय होतं की अशा प्रकारचे 100-200 प्रश्न जर का तुम्ही सॉल्व्ह केले तर प्रत्येकच प्रश्नामध्ये तुम्हाला काही ना काही बेसिक दिसून येते आणि तेच बेसिक रिपीट झालं की मग तुमचा सराव जास्त होतो आणि नंतर तुमच्याला स्किल डेव्हलप होते आणि कुठलाही प्रश्न तुम्ही ॲक्युरेट काढू शकता. आता या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी अतिशय सिंपल प्रश्न आहे, परंतु ज्या विद्यार्थ्यांना वर्गमूळच काढता येत नाही त्याच्यासाठी तो अतिशय कठीण आहे. आता मला सांगा की हे 6 आहे, 6 साठी आपण काय घेत असतो, कुठल्याच संख्येचं वर्गमूळ काढत असताना एकक स्थानचा अंक आपण टार्गेट करतो आणि तो टार्गेट केलेला अंक जर 6 असेल तर आपण इथं 4 किंवा 6 घेतो, तुम्हाला माहितच आहे. मग हे 2 अंक आपण कट केले, मग हे जे 70 आहे कोणत्या 2 वर्गसंख्येच्या मध्ये बसते हे आपण लक्षात घेतो. म्हणजे या ठिकाणी 8 8 64 आणि 9 9 81 म्हणजे 64 आणि 81 च्या मध्ये 70 बसते, म्हणून हा जो 8 आहे आपण इथे टाकतो आणि हाच 8 आपण इथे टाकतो. मग कोणता वेळ जवळ आहे, 64 पासून 70 जवळ आहे, म्हणून आपण या ठिकाणी 70 हे फायनली मारतो. 84 या ठिकाणी 7056 म्हणजेच या ठिकाणी आलेल्या 84. लक्षात आलं. देन इथे बघा, इथे तुम्हाला सांगतो पाठच करून टाका, 36चा वर्ग पाठच करून टाका, नेहमीसाठी पाठ करा. कारण की 36चा वर्गासाठी इथे लॉंग वे एकमेव असा वर्ग आहे की तिथे लॉंग वे घ्यावा लागते. याला आपण 36 म्हणूया. जर काढायचं म्हटलं मी तुम्हाला सांगतो कसं आहे तर 36. ह्या 6 साठी काय करतो असतो आपण 4 किंवा 6 घेतो, बरोबर की नाही. ह्या 6 साठी 4 किंवा 6 गेले, ह्या 4 साठी 4 किंवा 6 घेतले. आता इथं कट केल्यानंतर हे जे 12 ही संख्या कोणत्या तरी 2 वर्ग संख्येच्या मध्ये बसवा लागते. म्हणजे या ठिकाणी 3चा वर्ग काय 9 आणि 4चा वर्ग काय 16. या ठिकाणी 3 टाकणार आणि या ठिकाणी 3 टाकणार. जर नेहमीप्रमाणे आपण जर ज्याचं अंतर कमी असते तिकडचं आपण राईट मारतो. या ठिकाणी तसं नाही. एकमेव असं 1296 आहे की जिथं लॉंग वे असेल. म्हणजेच बघा ना, या ठिकाणी 9 आणि 12, 9 आणि 3 12 झाले, 3चा फरक आहे आणि 12 आणि 4 16.
4चा फरक आहे, तरी आपल्याला 36 घ्यावं लागते, एकमेवच आहे. सो 36 आपण म्हणणार. आणि बघा 36चा वर्ग काढून देतो. 3 3 9, 6 6 36, 6 2 12, 12 3 किती 36. म्हणजे या ठिकाणी जर असं टाकलं तर 6 9 इथं 1296 आले. 36चा वर्ग 1296 येते. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं की या ठिकाणी घ्या तुम्ही डायरेक्टलीच पाठ करा की 36 1296चा स्क्वेअर रूट काय ते 36. ओके, 36 घेतले आपण. इथे किती घेतले 84. आता बरोबर जे काय असेल ते आता आपण याला प्रत्यक्ष सॉल्व्ह करूया. कसं सॉल्व्ह करणार बघा, एवढ्या भागामध्ये मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. हे काय आहे 9240 भागिले चिन्ह आहे, त्याच्यानंतर 7056चा स्क्वेअर रूट आला 84 भागिले 84 गुणिले हे 1296 म्हणजे किती 36 बरोबर. आता इथे x गुणिले 24 आहे. झालं. आता आपण काय करायचं माहिती का, हा जो 24 आहे ना तो इकडे आणू शकतो तो कसा आणणार 9240 भागिले 84 गुणिले 36. हा गुणाकारच घ्यायचा, याच्या बेसला 1 असतो, त्याला उलट करायचं इकडे आणून 1/24 करायचा आणि हा x करायचा. म्हणजे याला कट करून आपण इकडे आणलं आतमध्ये, असं झालं. आता आडा तेडा भाग देऊन आपण त्याला सॉल्व्ह करूया. कसं सॉल्व्ह होणार आहे, आता इथे बघा 12 2 24, 12 3 36 झालं. याच्यानंतर या ठिकाणी बे 1 बे चूक 8 4 आले, हातचा 1 बे सकम 12 बे 2 4 आणि इथं 0, 4620 आले. आता असा आडवा भाग देऊया. या ठिकाणी बघा 8 4 12, 3 1 3, 3 2 6 उरले किती 2 झाले किती 24, 3 8 24 28 आले. आता 4620 भागिले 28 बरोबर x. आपल्याला प्रॉपर आन्सर या ठिकाणी आलं पाहिजे. कसं आन्सर येणार, आपण कसा पण भाग देऊ शकतो, कसा पण भाग 4 पण भाग देऊ शकतो किंवा 7 पण भाग देऊ शकतो बघा या ठिकाणी, किंवा 28 डायरेक्टली भाग देऊ शकतो. ठीक आहे. या ठिकाणी आपण थोडंसं इथे सिम्प्लिसिटी येण्यासाठी 4 भाग देऊ. 4 7 28 बरोबर, 4 1 4, 4 1 4 उरले 2, 4 5 20 आणि 4 25 1155 भागिले 7. आता 7 भाग देऊ डायरेक्ट. 7 1 7, 7 1 7 उरले किती 4, 7 4 11 होते ना, होतात किती 45, 7 सकम 42, 45 मधून 42 गेले उरले किती 3, मग झाले 35 आणि 7 5 35 म्हणजे प्रॉपर आन्सर आला आपल्याला 165. सो सेकंड ऑप्शन या ठिकाणी राईट आहे मित्रांनो. थोडंसं रिवाइज करू. पहिला जो ब्रॅकेट होता 9240 भागिले 7056 स्क्वेअर रूट मध्ये होते, याचा स्क्वेअर रूट आपण 84 काढलं म्हणून 9240 भागिले 84 केले गुणिले 1296 म्हणजे 36 घेतले. आणि हा जो इकडचा पार्ट आहे x गुणिले 24चा इकडे गुणाकारच आणला, मात्र 24/1 चा 1/24 केलं. आता कसा भाग दिला तरी चालते, तुम्ही तुमच्या पद्धतीने भाग द्या. मी थोडासा इथं थोडासा कॉम्प्लिकेटेड झाला, कारण की इथं काय म्हटलं 12 2 24, 12 3 36, नंतर 3 ने याला भाग दिला, याने याला भाग दिला, तर 4620 भागिले 28 आलं. 4620 भागिले 28 दिल्यानंतर पुन्हा 4चा भाग मला द्यावा लागला आणि 4चा भाग दिल्यानंतर मग मी 7चा भाग दिला. थोडंसं भाग देण्यात थोडंसं जास्त झालं, पण तरी पण आपल्याला आन्सर 165 आलं. भाग देण्यात एखाद्या वेळेस जर आपण लहान संख्येने जर भाग देत असाल तर तिथं ॲक्युरेट येऊ शकते ॲक्युरेट, पण तुम्ही जर डायरेक्टली जर भाग दिला तर थोडंसं चुकण्याची शक्यता असते. म्हणून आपण 165 हे प्रॉपर आन्सर आणलेलं आहे. 5वा प्रश्न बघा, इट्स व्हेरी युनिक, अतिशय युनिक असा हा प्रश्न आहे. x स्क्वेअर मायनस 8 अंडर रूट मध्ये 5 प्लस 2 इंटू अंडर रूट मध्ये 20. आता बघा याचं कुठे काय होऊ शकते, कुठे काय होऊ शकते म्हणजे कुठून काय आउटपुट निघू शकते हे आधी लक्षात घ्यायचं. याचे फॅक्टर नाही पडू शकत, परंतु याचे फॅक्टर पडू शकते आतल्या यात. असे फॅक्टर पाडायचे की x स्क्वेअर फॅक्टर असला पाहिजे आणि बाकीचं काही असो. या ठिकाणी 4 5 20 आपण म्हणू शकतो. आता याला जर आपण असं केलं तर अंडर रूट मध्ये 4 गुणिले अंडर रूट मध्ये 5 असं करू शकतो. याला अंडर रूट मध्ये म्हणजे वर्गमुळात जर 4 असेल तर आपण 2 म्हणू शकतो. हे 2 वर्गमुळात 5 झाले. म्हणजेच आपण अंडर रूट मध्ये 20 ला 2 वर्गमुळात 5 मध्ये कन्व्हर्ट करू शकतो. केला आपण कन्व्हर्ट. आता मला सांगा की हा एवढा जो पार्ट आहे 8 अंडर रूट मध्ये 5 प्लस हे 2 इथं टाकणार ना आपण, हा इथं गुणाकारात चिन्ह असते, पॉइंट म्हणजे गुणाकार, इथं 4 झाले. म्हणजेच या ठिकाणी येतं देअरफॉर इथंच घेऊया आपण 8 अंडर रूट मध्ये 5 प्लस
बेदून किती 4 अंडर रूट मध्ये 5. आता हे आपण सॉल्व्ह करू शकतो, याच्यापेक्षा सोपं हे आपण सॉल्व्ह करू शकतो. कसं सॉल्व्ह करणार? 8 आणि 4 किती 12 घेतले आपण आणि हे अंडर रूट मध्ये 5 आणि अंडर रूट मध्ये 5 हे दोघांची इक्वेलिटी साधली तर मग आपण अंडर रूट मध्ये 5च लिहून घेतले आहे की नाही. म्हणजेच आपण 2 इंटू अंडर रूट मध्ये 20 ला स्प्लिटिंग केलं, फॅक्टर मध्ये आपण कन्वर्ट केलं, 4 पंचे 20 घेतले, अंडर रूट मध्ये 4 म्हणजे 2 घेतले, 2 गुणिले 2 म्हणजे 4 घेतले आणि 4 इथे लिहून घेतले डायरेक्ट आणि 8 आणि 4 12 इंटू अंडर रूट मध्ये 5 असं आपण एवढ्याचं सॉल्व्ह केलं. म्हणजेच आपण असं पुढे चाललो. आता एक्स स्क्वेअर 12 इंटू अंडर रूट मध्ये 5. आता गुणिले हे काय नेमकं? याला सुद्धा तसंच करता येते का? हो करता येते. याला पहिला फॅक्टर जर आपण 25 घेतला, 25 5 1600 आपण म्हणू शकतो ना. मग याला आपण कट केला तर यालाही टाकलं असं आणि याला अंडर रूट मध्ये टाकलं तर म्हणजे अंडर रूट मध्ये 25 म्हणजे इथं 5 आले, 5 अंडर रूट मध्ये 5 आपण म्हणू शकतो याला. अंडर रूट मध्ये 125 म्हणजे 5 इंटू अंडर रूट मध्ये 5 आपण त्याला म्हणू शकतो. म्हणून इथं आपण मी हे 5 अंडर रूट मध्ये 5 लिहून घेतले. बरोबर. आता इथे बघा, इथे स्किल काय आहे या ठिकाणी. आता काय हलते माहित आहे का? अंडर रूट मध्ये 6 इंटू 10च्या डोक्यावर हा जो आहे ना, हा आपण दोघांनाही देऊन टाकू. इथून कट करू, याच्यावर डोक्यावर टाकू, याच्या डोक्यावर टाकू. टाकला. मग असं जे झालं तर काय होते बघा या ठिकाणी बघा. आता 6 हा अंडर रूटची व्हॅल्यू किती असते? 1/2 असते. मग याला कट केलं, त्याच्या डोक्यावर 1/2 घेतला आणि हा घेतला 2. हे दोन कॅन्सल झाले म्हणजे 6 राहिला, 6च्या डोक्यावर 1. तसे जर अंडर रूट मध्ये कुठलीच संख्या असो, त्याच्या डोक्यावर जर 2 आला तर हे 2 कट होऊन जात असतात, नष्ट होतात. म्हणजे हे झाले 6 झालं. म्हणजे इकडे लिहूया आपण, पहिले इकडे लिहू. हे झाले 6 इंटू 10चा वर्ग किती तर 100. म्हणजे हे किती झाले तर 600. डायरेक्टलीच आपण या ठिकाणी 600 लिहून घेतले. आता आपण याला सॉल्व्ह करूया. कसं सॉल्व्ह करणार? की हा जो गुणाकार आहे हा आपल्याला गुणाकार करणे क्रमप्राप्त आहे. म्हणून देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 12 गुणिले 5 म्हणजे 12 पंचे 60 आणि हा अंडर रूट मध्ये 5 आणि अंडर रूट मध्ये 5 म्हणजे अंडर रूट मध्ये झाले 25 आणि अंडर रूट मध्ये 25 म्हणजे 5 होते. म्हणून डायरेक्टली आपण गुणिले 5 म्हणूया. बरोबर. इथं 600. बघा लक्षात आलं. हे कसं आहे माहिती आहे का? 12 गुणिले 5 गुणिले अंडर रूट मध्ये 5 गुणिले अंडर रूट मध्ये 5 असं असते ते. 12 पंचे किती आले 60 गुणिले हे काय आले, दोघांचं कॉम्बिनेशन केलं तर अंडर रूट मध्ये 5 गुणिले अंडर रूट मध्ये 5 म्हणजे अंडर रूट मध्ये 25, अंडर रूट मध्ये 25 म्हणजेच 5. 60 आणि 5 डायरेक्टली आपण लिहून घेतले. 60 गुणिले 5. सो देअरफॉर एक्स स्क्वेअर हे काय झाले तर 6 पंचे 30 म्हणजे 300 झाले. बरोबर 600. आता एक्स स्क्वेअर बरोबर हे वजा 3 इकडे कट होऊन इकडे प्लस होतात. 600 प्लस 300 म्हणजे हे झाले 900. मित्रांनो देअरफॉर एक्सचा स्क्वेअर म्हणजे 900 येतात आणि एक्सचा स्क्वेअर 900 जर असेल तर या ठिकाणी स्क्वेअरचं चिन्ह कट होतं आणि इथं हे स्क्वेअर रूट मध्ये जाते. एक्स बरोबर अंडर रूट मध्ये 900. अशा वेळेस काय करायचं? 2 शून्यासाठी 1 शून्य घ्यायचा. मग काय उरला रे? तर अंडर रूट मध्ये 9 उरला. तर अंडर रूट मध्ये 9 असेल तर 3 येतं. म्हणून या ठिकाणी आन्सर आला आपल्याला एक्स बरोबर 30. सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. हा प्रश्न बऱ्याच जणांना जमणार नाही, कारण की ज्या विद्यार्थ्यांना इथे स्प्लिटिंग करता येत नाही त्यांना हा प्रश्न जमणारच नाही. परंतु खूप सोपा प्रश्न आहे. एक्स स्क्वेअर मायनस 8 अंडर रूट मध्ये 5 प्लस 2 अंडर रूट मध्ये 20. 2 अंडर रूट मध्ये 20 ला आपण कन्वर्ट कशामध्ये केलं की 4 अंडर रूट मध्ये 5 केलं. कारण की इथं 4 पंचे 20 होते, हा 2 बाहेर निघतो, बेदोनी 4 अंडर रूट मध्ये 5. ज्यावेळेस 4 अंडर रूट मध्ये 5 ह्या 8 अंडर रूट मध्ये 5 ला जर ज्यावेळेस अटॅच करतो तर 8 आणि 4 12 होते, 12 अंडर रूट मध्ये 5 होते. म्हणून आपण एवढ्या भागाचे 12 अंडर रूट मध्ये 5 लिहून घेतले. देन आपण याला सुद्धा त्याच पद्धतीने स्प्लिटिंग केलं आणि पहिला जो घटक आहे, पहिला जो फॅक्टर आहे तो स्क्वेअर घेतला. 25 5 600 म्हटलं. मग 25च्या डोक्यावर अंडर रूट, 5च्या डोक्यावर अंडर रूट. हे ज्यावेळेस आपण कट केले तर 5 अंडर रूट मध्ये 5 आले. म्हणून याला स्प्लिटिंग करून आपण 5 अंडर रूट मध्ये 5 घेतले. त्याच्यानंतर आपण इकडे गेलो. हे जे डोक्यावर 2 होते दोघांच्या ते प्रत्येकाला वाटून दिले. म्हणजे अंडर रूट मध्ये 6च्या डोक्यावर 2 म्हणजे स्क्वेअर आणि 10चा स्क्वेअर याच्यात कट होऊन जातो. म्हणजे 6 इंटू 10चा स्क्वेअर म्हणजे 100. म्हणजे इकडे आले 600. म्हणून आपण डायरेक्टली 600 लिहून घेतले. मग काय होतं? एक्स स्क्वेअर 12 अंडर रूट मध्ये 5 गुणिले 5 अंडर रूट मध्ये 5. हे 12 पंचे किती घेतले 60. त्याच्यानंतर याचा गुणाकार केला तर अंडर रूट मध्ये 25 येते. अंडर रूट मध्ये 25 म्हणजे 5 येते. म्हणून 12 पंचे 60 गुणिले 5. 12 पंचे 60 गुणिले 5 म्हणजे इथे काय आले 300 आणि हे इकडचे होते 600.
मग 600 वजाचे इकडे अधिक झाले म्हणजे 900 झाले. सो एक्स स्क्वेअर बरोबर 900 आले, म्हणून एक्स बरोबर 30 आले. कसे आले तेही तुम्हाला सांगतो की एक्स स्क्वेअर बरोबर 900 झाले. इथं बघा एक्स स्क्वेअर बरोबर 900, हा स्क्वेअर कट केला, हे स्क्वेअर रूट मध्ये टाकलं, 2 शून्यासाठी 1 शून्य घेतला आणि अंडर रूट मध्ये 9 म्हणजे 3 घेतले. सो एक्स बरोबर 30 आले. सो 30 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ठीक आहे, चेक करूया. येस, राईट आहे. अशा पद्धतीने आपण एक एक प्रश्न पुढे पुढे घेत आहोत. जरी हार्ड लेवल असेल तरी सुद्धा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कुठे ना कुठे बेसिक लक्षात येतं. ते बेसिक तुमच्या लक्षात आलं की हार्ड प्रश्न हा आपला सोपा होत जातो, मॉडरेट तरी होतो. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. तुम्हाला जर हे सर्व म्हणजेच याच्या जर ऑनलाईनच्या टेस्ट पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. 770911959501. मित्रांनो, तुम्हाला सिम्प्लिफिकेशनचे बरेचसे सेक्टर घेऊन येतं, जेणेकरून तुमचा सिम्प्लिफिकेशनचा मार्क्स एकही जाता कामा नये. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू, जर का तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, मीन्स शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.